MIMचे सर्वेसर्वा ओवेसी यांनी रविवारी अमरावतीत माजी खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या 4 मुलं जन्माला घाला असे म्हटले होते। यावर उत्तर देताना ओवेसी म्हणाले, यांनी 4 नाही 8 मुले करा, आम्हाला काय करायचंय। त्यामुळे ओवेसी राणा वाद पुन्हा पेटला आहे। याच वक्तव्यावर नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिले आहे। त्या म्हणाल्या, डेमोक्रेसी बदलत जात आहे, यावर ओवेसींनी बोललं पाहिजे। या देशात राहायचं असेल तर संविधानाला मानलं पाहिजे। तसेच ओवेसी यांची देशाचे नागरिकत्व रद्द करून त्यांना पाकिस्तानला पाठवलं पाहिजे। तिथे जाऊन 8 नाही तर 10 मुले जन्माला घाला। ओवेसी, तुमच्या मनात काय विचार चालला आहे हे आम्हाला माहिती आहे। डेमोक्रेसीवर बोला। आपण संसदचे सदस्य आहात। तुम्ही संविधानाला मानत नाही, भारत माता की जय बोलत नाही, वंदे मातरम बोलत नाही, मग तुम्ही या देशाला काय मानता, असा सवालही माजी खासदार नवनीत राणा यांनी ओवेसींना केला आहे। अमरावतीमध्ये तुम्हाला त्यांनी आवाहन केलं की 4 नाही तर 20-20 मुलं जन्माला घाला, काय पहिले तर ओबीसी जे अमरावतीत आले त्यांना माझा प्रश्न राहील की सिनियर मेंबर ऑफ पार्लमेंट आहे आणि सिनियर मेंबर ऑफ पार्लमेंट नी डेमोग्राफीवर बोलले पाहिजे की मुंबईमध्ये 10 ते 30% कसे वाढले, किती घुसपेटीये बाहेरून आले, कशा वेस्ट बेंगॉलमध्ये त्यांचे पर्सेंटेज वाढले, 200% आसाममध्ये कशा वाढला, तेलंगणामध्ये त्यांची संख्या कशी वाढली, आपले प्रत्येक दिल्लीमध्ये कसे वाढले, त्यांनी त्याच्यावर उत्तर द्यावं आणि मेंबर ऑफ पार्लमेंट डेमोग्राफीवर बोलावं। आणि त्यांना माझा प्रश्न राहणार आहे की जेव्हा त्यांना म्हणतोय आपण की संविधान पुढे राहील की इस्लाम राहील, तर ते सरळ म्हणतात इस्लाम पुढे ठेवू, संविधान आम्ही पुढे ठेवणार नाही। आम्ही या मातीचे माणसं आहे आणि इथे जन्माला आलो आणि त्याच्यासाठी शेवटचा श्वासी सुद्धा या हिंदुस्थानसाठी देणार आहे। आणि त्यांना विचारा, त्यांना माझा प्रश्न है कि भारत माता की जय बोलो, वंदे मातरम बोलो और इस्लाम को पीछे रख के संविधान को आगे रखो। हम रखते हैं, तुम भी रख के दिखाओ। आणि जास्त सल्ला द्यायचा नाही। ज्यांना 8-10 पोरं करायचे, 20 करायचे, 50 करायचे आहे, त्यांना असे लोकांना या देशातून काढून त्यांची सिटिझनशिप इथून काढून आणि त्यांचे पार्टीचं जे पक्षाची परमिशन दिली तेही रद्द झाली पाहिजे। त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे। पाकिस्तानी कसे भीक मागून राहिले आणि त्याच्यामध्ये यांनाही पाठवलं पाहिजे भीक मागण्यासाठी।